श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण युद्धकांड 12 सर्गः. श्री महादेव म्हणाले, बिभीषण, हनुमान, अंगद, लक्ष्मण, कपिराज, सुग्रीव, जांबवान आणि इतर वानर यांना पाहून रामाच्या अंतःकरणाला संतोष वाटला. तो सर्वांना म्हणाला, तुमच्या बाहुवीर्याच्या साह्याने मी रावणाला मारले. चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत तुमची पुण्यकीर्ती जगात राहील. त्रैलोक्याला पवित्र करणाऱ्या आणि कलिदोषांना दूर सारणाऱ्या तुमच्या जयकीर्तीच्या कथांचे जे कीर्तन करतील ते परमगतीला मोक्षपदाला जातील. इतक्यात रावण मृत होऊन जमिनीवर पडला आहे असे पाहून मंदोदरी वगैरे रावणाने प्रतिपाळ केलेल्या सर्व स्त्रिया शोकाने भूमीवर अंग टाकून विलाप करू लागल्या. बिभीषणानेही अत्यंत शोकपीडित होऊन अनेक प्रकारे विलाप केला. त्याने रावणापुढे जमिनीवर लोळण घेतली. तेव्हा रामाने लक्ष्मणाला सांगितले की तू मान्यांचा मान करणारा आहेस, तरी बिभीषणाला उपदेशाच्या गोष्टी सांग. त्याने बंधूचे उत्तर कार्य करावे. आता विलंब कशाला? मंदोदरी प्रभृती स्त्रिया जमिनीवर पडून विलाप करीत आहेत. त्या रावणाच्या प्रिय अशा सर्व राक्षसी स्त्रियांचे बिभीषणाने सांत्वन करावे. असे रामाने सांगितल्यावर लक्ष्मण बिभीषणाकडे गेला आणि रावणाच्या शवापाशी प्रेततुल्य पडलेल्या त्याला बोलला. तो बिभीषण मोठ्या शोकाने विव्हल झाला होता. लक्ष्मण त्याला म्हणाला, बिभीषणा, एवढ्या दुःखाने तू ज्याच्याकरिता शोक करीत आहेस तो तुझा कोण आहे सांग पाहू. सृष्टीच्या पूर्वी तू त्याचा कोण लागत होतास? सध्या त्याच्याशी तुझा काय संबंध आहे व पुढे काय असणार आहे हे सांग बरे. पाण्याच्या प्रवाहात पडलेले सिकता कण ज्याप्रमाणे ओघाला वश होऊन काही काळ एकत्र जमून राहतात आणि नंतर फाकतात, त्याचप्रमाणे कालगतीने प्राण्यांचे संयोग आणि वियोग हे घडून येत असतात. भट्टीत दाणे टाकले असता ते जसे खालीवर उडत असतात, तद्वतच ईश्वराच्या मायेने प्रेरित झालेल्या प्राण्यांशी संबंध असतात. तू हे आम्ही व दुसरेही सर्व ह्यांना कालगतीने जन्म घ्यावे लागतात. ज्यावेळी ज्यापासून जन्ममृत्यू व्हावयाचे असतील त्यावेळी त्यापासून ते होणारच. अजन्मा ईश्वर पंचमहाभूतांना निर्माण करून त्यांच्याद्वारा अनेक जीवांची उत्पत्ती करवितो व आपण उत्पन्न केलेल्या आणि स्वस्वाधीन ठेवलेल्या ह्या भूतांशी मुले क्रीडा करतात, त्याचप्रमाणे निरपेक्षपणाने क्रीडा करतो. देहाच्या योगाने जीव देहवान होतात. जसे बीजापासून बीज उद्भवते त्याचप्रमाणे एका देहापासून दुसरा देह उत्पन्न होतो. जीव देहाहून वेगळा व नित्य आहे. देहदेही विभाग मुळीच अविवेकामुळे उत्पन्न झाला आहे. जसे काष्ठाचे लांबी रुंदी हे धर्म विकार अग्नीच्या ठायी नसूनही त्यावर दिसतात, त्याचप्रमाणे देहाचे नानात्व, जन्म, नाश, क्षय, वृद्धी, सुखदुःखरूप कर्मफळे हे भाव द्रष्ट्यावर जीवावर भासतात. ते नानात्वादी धर्म देहाचा अंतःकरणाशी संयोग होऊन अहंतारूपी चुकीच्या ग्रहामुळे जीवावर दिसून येतात. असत्य सत्य किंवा याहून काही वेगळी वस्तू असो, जिचे प्राणी सतत आग्रहपूर्वक ध्यान करतो, तिचे ते सत्य की मिथ्या धर्म त्याच्यावर दिसून येतात. निद्रेमध्ये आता अहंकार नसल्यामुळे जीवाला संसार भासत नाही. त्याचप्रमाणे जिवंत असताही जो अहंकाराचा त्याग करतो तो मुक्तच होय, त्याला संसार नाही. म्हणून अहम आणि मम हा जो मायेचा मनावर आलेला धर्म त्याचा त्याग कर आणि सर्व शक्तिमान भगवान परमात्मा रामचंद्र त्याच्या ठिकाणी चित्त ठेव. राम हा सर्व भूतांचा अंतर्यामी राहणारा भगवान आहे. त्या परमात्म्या रामाने मायेने मनुष्यरूप धारण केले आहे. तरी बाह्य इंद्रिय विषयांच्या संबंधापासून हळूहळू मनाला काढून घे. त्या विषयांच्या ठिकाणी दोष आहेत हे लक्षात आणून श्री रामचंद्रांच्या आनंदरूपी चित्त ठेव. बंधू, पिता, माता, मित्र, प्रिय ही सर्व देहात्मबुद्धीमुळे आहेत. देहाहून आत्मा वेगळा आहे.
असे एकदा आत्मज्ञान झाले म्हणजे मग बंधू कोण आणि कोणाचा, भ्राता, माता, पिता, मित्र हे सर्व संबंध वाया होतात. स्त्री, गृह इत्यादी गोष्टी, शब्दादी विषय आणि अनेक प्रकारच्या संपदा हे सर्व मिथ्या ज्ञानामुळेच उद्भवले आहे. सैन्य, कोश, सेवकगण, राज्य, भूमी, पुत्र वगैरे ह्या सर्व गोष्टी अज्ञानापासून उत्पन्न झाल्या आहेत. त्यांचा समागम क्षणमात्र असून त्यांचा नाश ठरलेलाच आहे. म्हणून तू आता उठ आणि भक्तिभावाने प्राप्त होणाऱ्या रामाचे ध्यान कर आणि प्रारब्ध भोगानुसार राज्यादी कार्य नित्य चालव. भूत किंवा भविष्य किंवा वर्तमान कालाचा विचार न करता यथा न्याय वागत जा, तेणेकरून संसार दोष तुला लागणार नाहीत. बंधूचे जे उत्तर कार्य करावयाचे आहे ते शास्त्रानुसार कर आणि शोक करीत असणाऱ्या स्त्रियांचे निवारण कर, समजूत घाल. तू मोठा सूज्ञ आहेस, त्यांना लवकर लंकेत जाऊ दे. बिभीषणाने लक्ष्मणाचे सर्व भाषण ऐकून शोक आणि मोह यांचा त्याग केला. तो धर्मज्ञ होता. धर्म आणि अर्थ ह्यांनी युक्त अशा लक्ष्मणाच्या भाषणाचा मनात नीट विचार करून तो रामाकडे गेला. रामाचीच सेवा करण्याच्या दृढ निश्चयाने तो रामाला म्हणाला, प्रभो, ह्या घातकी, खोडसाळ, क्रूर, धर्मव्रतविहीन आणि परदारासक्त पुरुषाचे उत्तर कार्य करणे योग्य नाही. हे त्याचे बिभीषणाचे भाषण ऐकून रामाला संतोष झाला. तो म्हणाला, वैर मरणाबरोबर संपत असते. आमचे कार्य पूर्ण झाले तरी त्याचे उत्तर कार्य कर. हा तुला तसाच मलाही आहे. रामाज्ञा शिरसामान्य करून बिभीषणाने लागलीच त्या महाबुद्धिमती राणी मंदोदरीचे सांत्वनपर शब्दांनी समाधान केले. बिभीषण धर्मात्मा असल्यामुळे त्याची सर्वदा धर्माकडे मनप्रवृत्ती असे व धर्माचे पूर्ण ज्ञानही त्याला होते. त्याने उत्तर कार्याच्या निमित्ताने सकल बंधुजनांना त्वरेने आणविले. मग रावणाचे शव चितेवर ठेवून पितृयज्ञ विधीस अनुसरून अग्निहोत्र्याचे करतात त्याप्रमाणे यथाशास्त्र बंधुजन आणि मंत्रीवर्ग ह्यांसह रावणाचे और्ध्वदेहिक बिभीषणाने केले आणि शवास विधियुक्त अग्नी दिला. नंतर त्याने स्नान केले आणि ओले त्याने दर्भमिश्रित तिलोदक करून ते विधिपूर्वक अर्पण केले. पुढे त्याने जलांजली दिली आणि शिरसाष्टांग नमस्कार केला. मग पुन्हा पुन्हा सांत्वनाच्या गोष्टी सांगून त्या स्त्रियांचे त्याने समाधान केले आणि त्यांना लंकेला जावयास सांगितले. नंतर त्या स्त्रिया लंकेत गेल्या. इतके झाल्यावर बिभीषण रामाजवळ आला आणि नम्रपणे उभा राहिला. इकडे पूर्वी वृत्रासुर मारल्याने इंद्राला जसा हर्ष झाला तसाच राम, त्याचे सैन्य, सुग्रीव आणि लक्ष्मण ह्यांना शत्रूंचा वध झाल्याने हर्ष झाला. ह्यावेळी मातलीनेही रामाला प्रदक्षिणा घातली आणि नमस्कार केला. मग रामाचे अनुमोदन घेऊन तो आकाशमार्गे स्वर्गाला गेला. नंतर आनंदित होऊन राम लक्ष्मणाला म्हणाला, मी बिभीषणाला लंकाराज्य पूर्वीच दिले आहे, तर आता तू जा आणि लंकेमध्ये बिभीषणाला यथाविधी मंत्रपूर्वक अभिषेक करीव. रामाने असे सांगितल्यावर लक्ष्मण वानरांसह ताबडतोब लंकेला निघाला. तेथे त्याने समुद्र जलाने भरलेले सुवर्ण कलश आणविले व त्या जलाने बुद्धिमान राक्षसेंद्राला उत्तम प्रकारे अभिषेक केला. मग नाना प्रकारच्या भेटी हातात घेऊन लक्ष्मण आणि पौरजन ह्यांसह वर्तमान बिभीषण रामाच्या भेटीला आला. त्याने ते नजराने पुढे करून रामाला साष्टांग नमस्कार घातला. कोणतीही गोष्ट म्हटली म्हणजे त्यासंबंधी रामाला क्लेश वाटत नसे. बिभीषण लंका राज्याधिष्ठित झाल्याचे पाहून रामाला आनंद झाला. त्याला व लक्ष्मणालाही आपण कृतकृत्य झालो असे वाटले. रामाने सुग्रीवाला आलिंगन दिले आणि म्हटले, हे निष्पाप वीरा, तू साह्य झालास म्हणूनच मजकडून त्या महान रावणाचा पराभव झाला आणि बिभीषण लंकेत राज्याभिषिक्त झाला. नंतर जवळच नम्रपणे असलेल्या हनुमंताला राम म्हणाला, बिभीषणाच्या अनुमतीने तू रावणाच्या वाड्यात जा
रावणाचा वध झाला इत्यादी गोष्टी जानकीला कळव आणि जानकी उत्तर देईल ते शीघ्र येऊन मला कळव. अशी रामाची आज्ञा झाल्यावर वायुपुत्र मारुतीने लंकापुरीमध्ये प्रवेश केला. सर्व राक्षसांनी ह्यावेळी त्याचा आदर सत्कार केला. रावणाच्या वाड्यात प्रवेश करून शिंशपा वृक्षाच्या मुळाचा आश्रय करून बसलेल्या जानकीची मारुतीने भेट घेतली. ती निष्पाप सीता कृश व दीन झालेली दिसत होती. तिच्या सभोवती राक्षसींचा वेढा असून तिने केवळ रामाचे ध्यान चालविले होते. त्या पवनतनया मारुतीने नम्रतापूर्वक तिला प्रणाम केला. त्याने हात जोडले आणि नम्रतेने भक्तिपूर्वक तिच्या पुढे तो उभा राहिला. त्याला पाहून जानकी क्षणभर स्तब्ध राहिली. तितक्यात तिला पूर्व गोष्टींचे स्मरण झाले. हा रामाचा दूत आहे असे जाणून तिला हर्ष झाला. तिचे मुख प्रसन्न झाले. तिचे ते प्रसन्न मुख पाहून मारुतीने रामाचा समग्र निरोप तिला सांगण्यास प्रारंभ केला. हे देवी, सुग्रीव, साह्य झालेला बिभीषण, वानरांची सैन्ये आणि लक्ष्मण ह्यांसह श्रीराम कुशाल आहेत. रामाने रावणाचा पुत्र, सैन्य आणि मंत्री ह्यांसह वध केला आणि बिभीषणाला राज्यावर बसवले. त्याने माझ्या तोंडी आपल्याला कुशल कळविले आहे. पतीचा प्रेमाचा निरोप ऐकून सीतेचा कंठ भरून आला. ती सद्गदित वाणीने म्हणाली, काय करून आज मी तुला संतोषवू? तुझ्या प्रियवाक्याची बरोबरी करील अशी तुला देण्यालायक जगात एकही वस्तू मला दिसत नाही. रत्ने आणि भूषणे या आनंदाची फेड करण्यास वाया होत. जानकीने असे सांगितल्यावर मारुती म्हणाला, विविध रत्नसमूहांपेक्षा किंवा देवराज्यापेक्षाही शत्रूला मारून व जय मिळवून सुस्थिर झालेल्या श्रीरामाचे दर्शन घेतो ह्यातच मोठा लाभ मी समजतो. मारुतीचे भाषण ऐकून जानकी त्याला म्हणाली, हे सौम्य हनुमंता, सौम्य गुण म्हणून जे काही आहेत ते सर्व तुझ्याच ठिकाणी वसत आहेत. रामाला मी केव्हा पाहीन असे मला झाले आहे. तरी रामाने तशी शीघ्र आज्ञा द्यावी असे कर. बरे आहे असे म्हणून मारुतीने तिला प्रणाम केला आणि तो रघुत्तमाच्या भेटीसाठी निघाला. रामाकडे येऊन जानकीचे सर्व भाषण रामाच्या पुढे मारुतीने निवेदन केले. तो म्हणाला, जिच्याकरिता एवढ्या कार्याला आरंभ केला आणि जी ह्या सर्व कर्मांची फलप्राप्ती होय, त्या शोकसंतप्त जानकी देवीला आणवून आपण भेटावे हे योग्य आहे. असे हनुमंताने सांगितल्यावर त्या ज्ञानश्रेष्ठ रामाने माया सीतेचा त्याग करून अग्नीत असलेल्या जानकीला प्रकट करावे असे मनात आणले. मग राम बिभीषणाला म्हणाला, राजा तू जा आणि जानकीला मजजवळ लवकर घेऊन ये. तिला स्नान घालून निर्मल वस्त्रे नेसवून आणि सर्वालंकारांनी भूषवून आणा. ते ऐकून बिभीषण मारुतीसह तिकडे गेला. त्याने अत्यंत वृद्ध अशा राक्षसींच्या हाती जानकीला स्नान घातले, सर्व अलंकार लेवविले आणि उत्तम पालखीत बसविले. त्या सुंदरीबरोबर संरक्षणासाठी म्हणून अनेक भालदार होते. त्यांच्या अंगात कंचुक पायघोळ अंगरखे व डोक्यावर पागोटी होती. त्या जनककन्येला पाहण्यासाठी सर्व वानर धावून आले असता अनेक वेत्रधार त्यांना सर्व बाजूंना सारीत असत. मोठा कल्लोळ करीत ते सर्व रामाजवळ आले. मेण्यात बसून आलेल्या जानकीला दुरूनच पाहून राम म्हणाला, बिभीषणा, ते तुझे लोक वानरांना काय म्हणून निवारित आहेत? सर्व वानरांनी मातेप्रमाणे जानकीचे दर्शन घ्यावे. सीतेने मजजवळ पायी चालत यावे. हे रामाचे बोलणे ऐकून ती सीता पालखीतून खाली उतरली आणि पायी चालत हळूहळू रामाकडे आली. रामानेही विशिष्ट कार्यासाठी निर्माण केलेल्या त्या माया सीतेकडे पाहिले आणि संकेतरूपी शब्दांनी तिच्याशी संभाषण केले. ते राघवाने उच्चारिलेले शब्द ऐकून सीता लक्ष्मणाला म्हणाली, माझ्याकरिता लवकर अग्नी पेटवा. श्रीरामांचा विश्वास पटावा आणि लोकांची खात्री व्हावी ह्याकरिता मी अग्निदिव्य करते. रामाची या कृत्याला अनुमती आहे हे जाणून लक्ष्मणानेही लागलीच मोठी काष्ठांची रास रचली आणि अग्नी पेटवला. नंतर तो शत्रुंजय लक्ष्मण रामाजवळ जाऊन उभा राहिला. पुढे सर्व लोक, देव
व राक्षस स्त्रिया ह्यांसमक्ष सीतेने भक्तिपूर्वक श्रीरामाला प्रदक्षिणा घातली. देवतांना आणि ब्राह्मणांना नमस्कार केले आणि अग्नीजवळ जाऊन व हात जोडून सीता म्हणाली, माझे हृदयात रामा वाचून दुसरा विचार कधीही आला नाही. ही गोष्ट खरी असेल तरी लोकसाक्षी अग्नी माझे सर्वथा रक्षण करो. असे म्हणून सीतेने अग्नीला प्रदक्षिणा घातली आणि मग पेटलेल्या अग्नीत त्या पतिव्रतेने प्रवेश केला. तिच्या अंतःकरणाला भीती म्हणून वाटली नाही. त्या घोर अग्नीमध्ये सीतेने प्रवेश केला हे पाहून सर्व सिद्ध आणि भूतगण अत्यंत उद्विग्न झाले आणि परस्परांशी म्हणाले, ही सीता म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी. मग श्रीराम एवढे ज्ञानी असून त्याने त्या सीतेचा त्याग केला हे कसे? युद्धकांडातील 12वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.